नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वी रिझल्ट तारीख जाहीर झाली। बघा 10वी 12वीच्या निकालासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे। रिझल्टच्या संदर्भात अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार आहोत। रिझल्ट लागण्याच्या संदर्भात जी काही तारीख आहे ती तारीखच आली, ती तारीखच आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत। बहुतेक दिवसांपासून तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होते तर तो दिवस कोणता असेल, कोणत्या दिवशी तुमचा निकाल जाहीर होईल, त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। 10वी 12वीचा पुढचं जे काही गाईडन्स आहे निकाल लागल्यानंतरचं ते पण तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं, त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे। तर बघा आता लगेच आपण सुरुवात करूया आणि जो काही रिझल्टची तारीख आहे ती रिझल्टची तारीख थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण पाहूया। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो। बघा 10वी 12वीच्या निकालाच्या तारखा ठरल्या। बघा 10वी 12वीच्या निकालाच्या ठरल्या तारखा, उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण, 12वीचा निकाल 13 मे, तर 10वीचा निकाल या दिवशी घरबसल्या पाहता येईल निकाल। तर बघा 12वीचा जो काही निकाल आहे तो 13 मेला लागणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच काय, तर आजपासून फक्त 12 दिवसांनी तुमचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। पाहू शकता अतिशय महत्त्वाची माहिती आहे। सोलापूर राज्यातील सर्व शिक्षकांनी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केलेले आहेत। आता निकाल छपाई सुरू झाली असून 13 मे रोजी इयत्ता 12वी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल। बघा 13 मेला 12वीचा निकाल, 12वीचा निकाल 13 मेला जाहीर होणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवा, 12वी लिहून पाठवायचं। बघा सर्वात अगोदर माहिती तुम्हाला दिली, सर्वात अगोदर तारीख मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर बनतो सर्वांनी। आणि तुम्ही 12वीची परीक्षा दिली असेल तर 12वी लिहून पाठवा। जे विद्यार्थी 10वीला आहेत त्यांनी पण काळजी करू नका, सर्वात अगोदर 10वीची तारीख पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 10वीला असाल, 10वीची परीक्षा दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं सर्वांनी। 10वीची परीक्षा दिली असेल तर 10वी लिहून पाठवा, 12वीची परीक्षा दिली असेल तर 12वी लिहून पाठवायचं। आता पुढे बघा, तर बघा याचमध्ये तुम्हाला 10वीच्या निकालाची पण तारीख सांगतोय। 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्याची अधिकृत घोषणा शिक्षण मंत्री करतील असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। म्हणजेच काय, तर 10वी आणि 12वीचा निकाल तुमचा जाहीर होणार आहे। यंदा पहिल्यांदाच इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाली होती। 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली, तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात बोर्डाने घेतली। परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली। आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवरील घेतलेले गुण बरोबर आहेत का, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे। चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। बोर्डाचा निकाल 11 मेपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर 13 मे किंवा 14 मे रोजी 12वीचा, तर 10वीचा निकाल 16 मे पूर्वी जाहीर होईल। विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्या संदर्भातील वेबसाईट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिले जाणार आहेत। निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे। तर बघा निकाल लागला की तुम्हाला पुढचं जे काही नियोजन आहे ते करता येणार आहे। आता निकाल कसा पाहायचा आहे, लाईव्ह आपण निकाल आपल्या चॅनलवर दरवर्षी पाहत असतो, यावर्षी पण आपण निकाल जो आहे तो लाईव्ह पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। आता लाईव्ह पाहायचा आहे का, निकाल लाईव्ह पाहिला पाहिजे का, तुम्हाला ज्यांना वाटतं निकाल लाईव्ह पाहायचा, तुमचा निकाल पाहून दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवायचं। बघा सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवा, म्हणजे तुमचा निकाल आपण लाईव्ह पाहणार आहोत। सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।